वेलकम टू AV नंबर 3. वी कम अप टू एक कुठेतरी दुसऱ्या महायुद्धानंतर कृष्णवर्णीय लोकांबद्दलचा जो एक विशिष्ट असा समज या ठिकाणी आहे तो इथे आलेला आहे. एक प्रिज्युडाईस आहे, पूर्वग्रह दूषित वृत्ती आहे की गौरवर्णीय लोक कृष्णवर्णीय लोकांना कसा त्रास देतात, कशा पद्धतीने कमी लेखतात, कशा पद्धतीने अपमानजनक वागणूक देतात, हे या ठिकाणी याचा एक किनार या ठिकाणी आलेली आहे वर्ल्ड वॉर सेकंड नंतर. अँड दीज निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस फ्रिक्वेंटली शेप हिज थॉट्स अँड ॲक्शन्स. आणि बऱ्याच वेळेला ह्या ज्या निगेटिव्ह भावना आहेत ब्रिटिश लोकांबद्दलच्या गौरवर्णीयांच्या त्यासुद्धा ह्या कादंबरीमध्ये डोकावतात. ब्रेथवेट इज सरप्राईज अँड शॉक बाय द कंडिशन्स इन विच दी स्टुडंट्स लिव्ह. आणि काही वेळेला आश्चर्य, काही वेळेला धक्का बसतो की अशा पद्धतीने ही मुलं वागतायत, राहत आहेत. अँड ऑल्सो द फिजिकल ट्रॉमा ऑफ द वॉर दॅट कॅन बी सीन थ्रू आउट हिज टीचिंग एन्व्हायरमेंट. आणि आपल्या प्रत्येक शैक्षणिक त्या वातावरणामध्ये शिकवताना कुठेतरी हा मनातला जो एक जी खतखत आहे, अंतर्मनातली जी खतखत आहे की कृष्णवर्णीय म्हणून जी वागणूक आम्हाला मिळते त्याचा एक परिणाम जो आहे तो त्यांच्या शिकवण्यात पण दिसतो आहे. तरीसुद्धा एवढं करूनसुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने सांभाळून घेणं हे त्यांना कळतं आहे. कुठेतरी मुलांना चांगलं शिक्षण आपण देऊया, त्या पद्धतीने मुलांवर एक चांगले संस्कार घडवूया आणि कुठेतरी त्यांचा जो एक विशिष्ट असा आदर आहे ते मुलं करतायत नंतर. आणि अशा ह्या वातावरणामध्ये ब्रिटिश वसाहतवाद आहे, वंशभेद आहे, जातीभेद आहे, रंगभेद आहे आणि कुठेतरी त्यातच एक माणुसकीचा पाझर या ठिकाणी आलेला आहे. आणि विद्यार्थी शिक्षकांचं नातं हे कसं असावं ही सांगणारी अशी ही कादंबरी, त्याच्यातला हा एक समरी वजा भाग या ठिकाणी आपण बघितला. समरी ऑफ द नॉवेल. नाऊ वी टर्न टू नेक्स्ट पार्ट, थीम ऑफ द नॉवेल. काय नेमका आशय ह्या ठिकाणी ह्या कादंबरीमध्ये आलेला आहे, थीम ऑफ द नॉवेल. स्टुडंट टीचर रिलेशनशिप, प्रिज्युडाईस अँड रेसिझम आर द मेजर थीम्स ऑफ द नॉवेल. तर ह्या कादंबरीचे मुख्य जे विषय आहेत, मुख्य जे त्यांनी मांडला जो फोकस आहे तो आहे विद्यार्थी शिक्षक रिलेशन जे आहे ते कसे असावेत. प्रिज्युडाईस म्हणजे पूर्वग्रह दूषित वृत्ती जी आहे एखाद्याबद्दल आधीच प्रिकन्सिप्शन ज्याला म्हणतो आपण, प्रिकन्सिप्टिव्ह ज्याला म्हणतो आपण, प्रिकन्सिप्शन पूर्वग्रह, एखादं पूर्वमत तयार करणं. रेसिझम जे आहे ज्याला आपण वंशभेद म्हणतो तो एक आहे ह्या कादंबरीचा मुख्य आशय. आर द मेजर थीम्स ऑफ द नॉवेल. E.R. ब्रेथवेट गेट्स अ जॉब ऑफ अ टीचर इन अ रादर अ रफ अँड नटोरियस स्कूल. तर एक अशा त्यांना जॉब मिळालेला आहे एका अतिशय कुप्रसिद्ध, नटोरियस, अतिशय इनफेमस अशा त्या शाळेत त्यांना एक शिक्षकाचा जॉब मिळालेला आहे. ही फाइंड्स दॅट द स्टुडंट्स बिलॉंग टू अ बॅकग्राऊंड दॅट इज नॉट सुटेबल फॉर लर्निंग अँड देअर ओव्हरऑल डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेशन. त्यांना कळतं की आपली ही मुलं जी आहे त्यांचं वातावरण, ज्या वातावरणातून त्या येत आहेत ते त्यांच्या प्रगतीसाठी बिलकुल बरोबर नाही किंवा अनुकूल नाही आहे. ही नोटिसेस दॅट द स्टुडंट्स आर इन नो मूड टू चेंज देअर ॲटिट्यूड अँड बिहेवियर. त्यांना कळतं की आपले ही मुलं त्यांची वागणूक बदलायला तयार नाही आहे. ब्रेथवेट विथ हिज नॉवेल अँड क्रिएटिव्ह आयडियाज, इनोव्हेटिव्ह टेक्निक्स अँड अंडरस्टँडिंग द स्टुडंट्स सायकोलॉजी अल्टिमेटली विन्स देअर हार्ट्स इन नो टाईम. आणि कुठेतरी हे मुलं जे आहेत यांना कशा पद्धतीने त्यांची जी मानसिकता आहे ती कशी बदलवायची त्या पद्धतीने हे प्रयत्न करत आहेत. दो ही वॉज bullied, harassed mentally and physically, tortured many times, he didn't lose his patience and continued implementing his novel ideas and techniques that help him to bring a significant change in the students' lives. आणि कशा पद्धतीने संयम न सोडता नवनवीन पद्धतीने मुलांना सांभाळून घेणं आणि कुठेतरी मुलांबद्दलची सहानुभूती, मुलाबद्दलचं प्रेम जे आहे ते त्यांना मुलांना बदलायला भाग पाडतं आहे. द रेसिझम प्रिव्हेलंट इन ग्रेट ब्रिटन ड्युरिंग द मिड 1940. तर त्या कालखंडामध्ये जर म्हणजे 1940च्या कालखंडामध्ये हा जो वंशवाद होता ग्रेट ब्रिटनमधला, द टाईम पिरियड ड्युरिंग विच टू सर्व विथ लव टेक्स प्लेस इज ऑफ प्रायमरी सिग्निफिकन्स इन द नॉवेल. आणि ह्या वंशवादाला सुद्धा एक वेगळं महत्त्व या ठिकाणी आलेलं आहे. द नॅरेटर साइट्स रिपीटेड इन्सिडेंट इन विच ही एक्सपिरियन्सेस द रेसिझम ऑफ व्हाईट ब्रायटन्स इन्क्लुडिंग एन्काउंटर्स ऑन द बस. तर प्रत्येक ठिकाणी हा जो काळागोरा, हा जो भेद आहे त्यावेळेचा, बसमध्ये असेल, कंडक्टरशी बोलताना असेल, जॉब इंटरव्ह्यूच्या वेळेला असेल, ग्रीन स्लेट स्कूलमध्ये, सर्चिंग फॉर हाऊसिंग ॲट अ रेस्टॉरंट विथ हिज गर्लफ्रेंड अँड सो. आणि अनेक ठिकाणी असा हा जो काळागोरा भेद जो आहे, त्याची अपमानजनक वागणूक जी आहे त्याचंसुद्धा वर्णन ह्या कादंबरीमध्ये आलेलं आहे. ॲट द आउटसेट ब्रेथवेट इज स्ट्रक बाय द अनएक्सपेक्टेडनेस ऑफ सच प्रिज्युडाईस. आणि सुरुवातीचाच त्या ठिकाणी हा जो कादंबरीची सुरुवात आहे ती आश्चर्यकारक पद्धतीने त्यांनी
अनपेक्षित पद्धतीने त्यांनी काही त्यांचे जे गैरसमज इथे दिलेले आहे. ही वॉज ब्रॉट अप इन अ ब्रिटिश गयाना अँड ही व्ह्यूड हिमसेल्फ ॲज अ ब्रिटिश सिटिझन. सुरुवातीला ते म्हणत आहेत की आपण एक ब्रिटिश सिटिझन आहोत, कारण त्यांचा जन्म त्या ठिकाणी गयाना नावाच्या ह्या ब्रिटिश प्रांतामध्ये झाला होता, परंतु नॉट ॲज अ ब्लॅक ब्रिटिश सिटिझन इन अ ब्रिटिश कॉलनी. वेन ही सर्व्ड ग्रेट ब्रिटन इन द रॉयल एअरफोर्स दॅट गेव्ह हिम रिस्पेक्ट अँड इस्टीम इन द सोसायटी. ज्यावेळेला ते सैन्यामध्ये होते, एअरफोर्समध्ये असताना त्यावेळेला त्यांना एक सन्मान दिला जायचा, पण त्यांचा निवृत्तीनंतर मात्र द डे ही लेफ्ट द जॉब ही फाइंड्स हिमसेल्फ टू बी अन आउटसाइडर. मात्र जॉब संपल्यानंतर मात्र त्यांची वागणूक जी आहे गोऱ्या माणसांची त्यांच्याबद्दलची ती पूर्णतः बदललेली आहे. ब्रेथवेट्स एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन वॉज ऑफ नो यूज इन जॉब इंटरव्ह्यू. त्यांना अनुभव होता, त्यांचा शिक्षण होतं, पण तरीसुद्धा इंटरव्ह्यूच्या वेळेला त्यांना नाकारलं जायचं कारण ते कृष्णवर्णीय होते. वेर ही इज इन्फॉर्म दॅट द जॉब हॅज ऑलरेडी बीन फिल्ड. नोकरी ऑलरेडी दिली गेलेली आहे कोणाला तरी, अशा पद्धतीने त्यांना नाकारलं जायचं. ही इज ओव्हर क्वालिफाईड फॉर इट, किंवा त्यांचं शिक्षण जास्त आहे असं म्हणून पण नाकारलं जायचं. दिस हायटन्स ब्रेथवेट्स सेन्स ऑफ बिट्रेयल फॉर द ब्रिटिश. आणि या पद्धतीने कुठेतरी ह्या ब्रिटिश लोकांबद्दलचा एक विशिष्ट मनस्वी संताप त्यांच्या मनात वाढत चाललेला होता. इंटरेस्टिंगली ही नेव्हर लॅशेस आउट फिजिकली अँड ओनली रिअली डज ही डू सो व्हर्बली. पण विशेष काय तर कुठलाही शाब्दिक वाद न घालता, कुठलाही शारीरिक हल्ला न करता त्यांनी हे सगळं सहन केलं. ही एक्झिबिट पेशंट एन्ड्युरन्स ॲट टाइम्स. आणि वेळ प्रसंगी हे सगळं त्यांनी सहन केलेलं आहे. ॲट ऑदर्स ही डिस्क्राइब्स द वे द रेज इनसाइड हिम इज ट्रान्सफॉर्मिंग इन टू हेट्रेड सो स्ट्रॉंग दॅट ही डिझायर्स टू हर्ट दोज हू ट्रीट हिम अनफेअरली. काही वेळेला तर इतका संताप त्यांचा व्हायचा की याला मारावं की काय समोरच्या गोऱ्या माणसाला, असं त्यांना वाटायचा, पण त्यांनी तो संयम जो आहे तो बाळगलेला होता. As a result of such experiences, Braithwaite finds the students at the Greenslade School to be a bit notorious and rough in behavior, but with proper care and treatment. परंतु अशा ह्या सगळ्या उद्धट मगरूर मुलांना त्यांनी चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देऊन त्यांना सुधरवलेलं आहे, त्यांच्यात बदल घडवून आणलेला आहे. ऑल द स्टुडंट्स वूड शुअरली अचीव सक्सेस अँड डिझायर्ड गोल्स इन देअर लाईव्ह. आणि एक चांगलं यश आपल्या मुलांना देण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. हे कादंबरीची थीम जी आहे ती कुठेतरी इथे वर्णन केलेली आहे. सिनोप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. तर आता सो ह्या ठिकाणी भाग कादंबरीचा इथे आलेला आहे, चॅप्टर नंबर 17. त्याचं काय सिनोप्सिस आहे, त्याचा कादंबरीचा सारांश ह्या ठिकाणी, म्हणजे ह्या प्रकरणाचा सारांश या ठिकाणी आलेला आहे. नेमकं काय दिलेलं आहे कादंबरीमध्ये ते बघूया आपण. In this extract, Braithwaite recounts the half-yearly report of the Students' Council, in which the students of the school report to the faculty and other students on what they have been studying thus far. Braithwaite's class representatives speak knowledgeably about their coursework and place a considerable amount of emphasis on how much they have learnt about different people, cultures, customs, and the importance of international and intra-racial cooperation. Begins first, and it is obvious that as the student progress through the Miss Joseph and Denham, both students of Braithwaite's class, the lowest class begins for interracial cooperation. Miss Joseph and Denham, both student of Braithwaite's class, preside over the meeting at the outset. Mr. Florian, the headmaster, addresses the meeting with a lengthy but well-received presentation. One after another, each class gives a brief report of their progress through their chosen representatives on what they have been studying in each subject so far. A panel of teachers is chosen for each class to answer any questions regarding the report submitted by the class. The lowest class begins first, and it is obvious that as the student progresses through the rank, there is a marked development in their ability to express themselves. Mr. Braithwaite's class, being the oldest, was the last to present their report. Miss Joseph begins the highest class proceedings by clarifying that the common theme underlying all their studies this term is the interdependency of mankind. Potter speaks in the field of math, focusing on how greater understanding in the world is fostered by the use of common weights and measures. Miss Pegg and Jackson speak on geography, and Miss Dare and Furman discuss the subject of physiology, with Furman stealing his show by exhibiting a model of a human skeleton and stressing the class conclusion that basically all people were the same. Miss Dodd reports on history, and Miss Joseph